Hello guys, welcome back to my channel Marathi Vlogs by Shivani. So guys, जसं की तुम्हाला दिसत आहे हा व्लॉग आहे पुणे मेट्रोचा, जो आज मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करत आहे. सो असेच इंटरेस्टिंग व्लॉग्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्लॉग पूर्ण बघा. मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे पुणे मेट्रोची. सो जसं तुम्हाला दिसतंय आता आम्ही मस्तपैकी घरातनं ठरवून निघालो होतो की आज पुणे मेट्रोला जायचंच. आय नो आम्हाला खूप लेट झालेला आहे पुणे मेट्रो एक्सप्लोर करायला, बट ठीक आहे, बेटर लेट दॅन नेवर. आम्ही आता निघालेलो आहोत घरातनं आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी पुण्यात राहते. सो मी हडपसरवरनं निघाली होते आणि ॲक्च्युली आमच्याकडे कार होती. सो आम्हाला ती कुठेतरी पार्क करायची होती, बट ॲक्च्युली स्वारगेटच्या इथे पुणे मेट्रोपाशी पार्किंग अवेलेबल आहे का नाही हे आम्हाला आयडिया नव्हती. सो आम्ही ठरवलं का आपण हिला पार्क करूयात कारला आणि मग तिथनं आपण पुणे मेट्रोच्या स्वारगेट स्टेशनला जाऊयात. सो अशारित्या आम्ही निघालो आहोत आत्ता आणि आम्ही आमची कार जी आहे ती आम्ही ABL हाऊसपाशी पार्क केली. सो अशा प्रकारे ABL अवंती साईडच्या बाहेरच्या पार्किंगमध्ये आम्ही आमची कार पार्क करून आता आम्ही निघालेलो आहोत. सो तिथनं स्वारगेट स्टेशन जवळच होतं, बट तरी त्याला खूप वळसा मारून जावं लागतं. सो आम्ही ऑटो केली आणि खूप दिवसानंतर ऑटोमध्ये बसून आम्ही तिघंही मस्त एन्जॉय करत होतो. डुग्गूला तर खूप छान वाटत होतं. सो अशा प्रकारे आम्ही आता स्वारगेट मेट्रो स्टेशनमध्ये एंटर केलेलं आहे. इथलं स्टेशन अजून आता पूर्णपणे बनलेलं नाही आहे. सो तुम्हाला थोडंफार ते अंडर कन्स्ट्रक्शन वगैरे दिसत असेल. सो पण त्यांनी जो पण कॅम्पस जनरेट केलेला आहे आत्ता तो पण खूप छान आहे. सो अशा प्रकारे आम्ही मस्त आतमध्ये एंटर करत होतो. एंटर करताच तुम्हाला आतमधलं पूर्ण बनलेलं आहे. सो हे खूपच लॅविश आणि लक्झरियस वाटतं. अक्षरशः म्हणजे एखाद्या छोट्या एअरपोर्टसारखा फील येतो आतमध्ये गेल्यानंतर. आता आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी तिकिटिंग्स एक्सप्लेन करते. तर ह्याच्यामध्ये आपण 3 टाईप्सनी आपण तिकीट्स काढू शकतो. एक आहे का तुम्ही नॉर्मल लाईनमध्ये उभं राहून जसं आपण रेल्वे स्टेशनवरती तिकीट घेतो तसं घेऊ शकता. नाहीतर तुम्ही त्यांचं वेंडिंग मशीन आहे तिकीटचं, तुम्ही तिथनं तिकीट पुल आउट करू शकता. नाही तर तुम्ही तुमचं ऑनलाईन QR कोड स्कॅन करून तिथनं पण तुम्ही तिकीट जनरेट करू शकता. सो जसं तुम्हाला दिसतंय पियुषनी ऑनलाईन स्कॅनिंग करून आम्ही आमचं तिकीट जनरेट करतोय आणि ते जनरेट झालेलं आहे आमचं तिकीट, जे तुम्हाला व्हॉट्सॲपनी तुमच्या व्हॉट्सॲपवरती भेटतं. सो ते तुम्ही स्कॅन करू शकता मेट्रो स्टेशनमध्ये एंटर करताना. सो अशा प्रकारे आम्ही तिकीट्स काढले तिथे आणि आता आम्ही निघालेलो आहोत. जर तुम्हाला काही आयडिया नसेल जनरेट कसं करायचं तिकीट, सो तिकडं तुम्हाला हेल्पिंगला लोक पण आहे जे तुम्हाला गाईड करतील की कसं तिकीट्स काढायचं आहे. सो तुम्ही त्यांची हेल्प घेऊन तिकीट कुठल्याही पद्धतीने तिन्हीपैकी एका कुठल्याही पद्धतीने तुम्ही काढून तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. सो आता आम्ही मस्तपैकी निघालेलो आहोत आणि हा पूर्ण कॅम्पस आहे मेट्रो स्टेशनचा. अँड गाईज वाव, आय मीन लिटरली हायजीन खूप भारी आहे आणि खूप छान त्यांनी ते सगळं मेंटेन केलेलं आहे तिथलं. सो खूपच मस्त वाटतं आतमध्ये, एकदम फ्रेश आणि क्लीन आहे. हे जे तुम्हाला समोर दिसतंय ना गाईज, हे बॅरिकेड्स आहेत. म्हणजे जर तुम्ही तुमचं तिकीट नीट स्कॅन नाही केलं सो हे डोर्स पटकन लॉक होतात. सो ते फॉर थोड्या सेकंदांसाठीच ते ओपन होतं. तुम्ही पटकन तुमचं तिकीट स्कॅन करायचं, मग ते दरवाजे उघडतात आणि तुम्ही पास झाले की लगेच ते 5 सेकंदांमध्ये बंद होतं. तर तुम्ही त्याची दक्षता घ्या, कारण एकदा असं झालं का मी स्कॅन केलं आणि मी 2-4 सेकंद थांबून मग मी पुढे जात होते, तर ते मला जोरात लागलं सुद्धा. सो तुम्ही तिथं नक्की काळजी घ्या. अशा प्रकारे सगळीकडे एलिव्हेटर्स आहेत, त्याच्यानंतर ऑटोमॅटिक स्टेअर्स पण आहेत आणि नॉर्मल स्टेअर्स पण आहेत. सो तुम्ही कुठल्याही पद्धतीने वर खाली करू शकता. आता आम्ही ना बेसमेंटला जो बोगद्यामधून जाणारा किंवा टनलमधली म्हणजे खालनं फोडून बनवलेली जी मेट्रो आहे आपल्या स्वारगेटपासून, त्या ह्याच्यामध्ये आम्ही जात आहोत आणि खूपच लॅविश फील येतो. म्हणजे जसं फॉरेनमध्ये किंवा पिक्चरमध्ये आपण बघतो ना मेट्रोज की पूर्ण असे ग्लासचे दरवाजे वगैरे असतात, ते एकदम सेम आहे. आता आम्ही मेट्रोमध्ये बसलेलो आहोत आणि हा पूर्ण इंटिरियर आहे मेट्रोचा, जो मी तुम्हाला दाखवते. स्वारगेटच्या स्टेशनवरनं जे मेट्रो जाते अंडरग्राऊंड त्याला म्हणतात पर्पल लाईन मेट्रो. सो ही पर्पल लाईन मेट्रोमध्येच आम्ही बसलेलो आहोत आणि ही अंडरग्राऊंड असते. सो बाहेर तुम्हाला पूर्ण अंधार दिसतो, आत्ता दिसतोय तसं गेटच्या बाहेर पूर्ण अंधार असतो. फक्त स्टेशन आल्यानंतर तुम्हाला उजेड आणि दिसतं. मेट्रोमध्ये हे समोर तुम्हाला तुमच्या प्रत्येक दरवाजाच्या समोर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन असते, जिथं तुम्हाला समजतं का तुम्ही आता कुठल्या स्टेशनवरती आहात आणि कुठे चालले आहात, कुठल्या दिशेने मेट्रो चाललेली आहे, सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटत असते. दरवाजा उघडताना असा ग्रीन सिग्नल होतो, मग तुम्ही आतमध्ये एंटर करू शकता किंवा बाहेर जाऊ शकता आणि अशा प्रकारे ही मेट्रो पास होते. आता झालं असं
की आम्ही चुकीच्या मेट्रोमध्ये बसलो आणि आम्ही ॲक्च्युली तिथे हरवलो होतो, कारण आम्हाला ना काही समजतच नव्हतं की हे कसं वर्क होतं आहे, बिकॉज फर्स्ट टाईम होता. सो ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं कल्याणीनगरच्या स्टॉपला, म्हणजे रामवाडी ते वनासची जी अप्पर ग्राउंड मेट्रो चालते त्याची ती मेट्रोमध्ये आम्हाला बसायचं होतं. बट आम्ही गेलो अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये, जी असते स्वारगेट टू PCMC. सो आम्ही चुकलो होतो आणि आमच्या हे मेट्रोमध्ये बसल्यानंतर लक्षात आलं. सो एक काका होते जे तुम्हाला समोर दिसत आहेत, यांना आम्ही विचारलं, नंतर त्यांनी आम्हाला गाईड केलं. सो तेव्हा आमच्या लक्षात आलं की जर तुम्हाला जर मेट्रोचे रूट चेंज करायचे असतील, सो तुम्हाला एकच स्टेशन आहे जे आहे डिस्ट्रिक्ट कोर्टचं स्टेशन. सो डिस्ट्रिक्ट कोर्टच्या स्टेशनमध्ये तुम्ही तुमचे मेट्रोज एक्सचेंज करू शकतात, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं 2 मेट्रोज आहेत. सो तुम्हाला जर रूट चेंज करायचा सो तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टच्या स्टेशनला येऊनच रूट चेंज करावा लागतो. यांचा कॉन्व्हर्स असतो, कॉन्व्हर्स म्हणजे अप्पर साईडला जावं लागतं आणि मग तुम्ही अशा प्रकारे वरती जाऊन तुम्ही चेंज करू शकता. सो आम्ही तेच केलं. आम्ही स्वारगेटवरतून PCMCच्या मेट्रोमध्ये बसलेलो होतो, जी चुकीची होती. सो तिथनं आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टला उतरलो आणि कॉन्व्हर्स म्हणजे वरच्या साईडला गेलो आणि वरच्या साईडला जाऊन आम्ही अप्पर ग्राउंड मेट्रो जी आहे आपली रामवाडी ते टू वनासची त्यामध्ये बसून आम्ही कल्याणीनगरच्या स्टेशनला उतरलो. सो गाईज, अशा प्रकारे हा आमचा हरवलेला आणि चुकलेला असा हा जर्नी होता, जो आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टला येऊन चेंज केला आणि बरोबर केला. सो मी अजून एक ऐकलं आहे का स्वारगेट टू PCMC जी अंडरग्राउंड मेट्रो आहे ही नंतर ऑटोमॅटिकली वरती जाते आणि अप्पर ग्राउंड मेट्रोमध्ये ऑटोमॅटिकली ती कन्वर्ट होते. आणि विशेष म्हणजे ते चेंज होताना कळतही नाही आपल्या लोकांना की ही मेट्रो आता अंडरग्राउंडवरतून अप्पर ग्राउंडला चाललेली आहे. सो खूपच अमेझिंग ही कॉन्सेप्ट आहे मेट्रोची आणि सगळ्या लोकांना प्रवास करायला खूपच त्याच्यामुळे हेल्प होते. फुल्ली AC आहे यांची मेट्रो आणि त्याच्यामुळे खूपच लक्झरियस आणि भारी वाटतं फिरताना मेट्रोमधनं. सो सगळ्यांनी नक्की याचा लाभ घ्यावा. सोबतच आपला ट्रॅव्हलिंग टाइम पण खूप वाचतो आणि आपण हार्डली 20 ते 60 रुपयांच्या मध्ये आपण इतकं लॉंग डिस्टन्स इतक्या कमी वेळेमध्ये कव्हर अप करू शकतो. चार्जिंग पॉईंट सुद्धा मेट्रोमध्ये अवेलेबल आहेत आणि क्लीन आणि AC हा असा जर्नी असतो. सो नक्की ट्रॅव्हल करा आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर मला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओज. तुम्हाला जर मेट्रोचे आणखी काही क्वेश्चन्स असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा, मी त्यांचा आन्सर करेल. बाय.